नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण आपल्या बच्चे कंपनीसाठी एक स्पेशल फ्लेकी अशा कुकीज करणार आहोत व त्या म्हणजे स्कॉटिश शॉर्टब्रेड कुकीज व तेही विना अंड. यासाठी आपण रूम टेम्परेचरचं सॉफ्ट असं बटर घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण ते फेटून घेणार आहोत. तसेच लागणाऱ्या सर्व पदार्थांची क्वांटिटी म्हणजेच प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, याची नोंद घ्यावी. तर चला आता आपल्या रेसिपीकडे वळूयात. हे आपलं बटर आपण फ्रीजमध्ये होतं तर रेसिपीच्या आधी 2 तास बाहेर काढून ठेवलंय. मेल्ट आहे का तर नाही, पण हे बघा सॉफ्ट असं आहे. तर आपल्याला असंच हवं आहे. आता आपण हे विस्करच्या मदतीने छान फेटून घेणार आहोत. बघा छान फेटलंय आपण. आता यामध्ये आपण पिठी साखर घालतोय. आपली रेग्युलर साखर मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेली आहे. तर ती घालूयात. आणि आता साखर आणि बटर परत एकदा एकत्र असं छान बीट करून घेऊ, फेटून घेऊयात. मस्त क्रीमी झालं पाहिजे, फ्लफी झालं पाहिजे हे मिश्रण. ठीक आहे. एकाच दिशेने हे आपण विस्कर फिरवायचं आणि छान फेटून घ्यायचं. बरं, मी हे सॉल्टेड बटर घेतलंय. तुम्ही जर अनसॉल्टेड बटर घेतलं तर जेव्हा आपण मैदा वगैरे साहित्य घेतो त्यावेळेस तुम्ही 2 पिंच सॉल्ट त्यामध्ये ॲड करा. आता मी हे सॉल्टेड घेतल्यामुळे यामध्ये आता आपण अजिबात सॉल्ट घालणार नाही. मस्त फेटून घेऊयात आपण. हे बघा आपण छान फेटून घेतलंय. हे आपलं बटर क्रीम झालंय. बघा मस्त फ्लफी झालं, कलर देखील त्याचा बदललेला आहे. तर आता आपण यावरती चाळणी ठेवूयात. आपल्याला सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते चाळून मग घालायचे आहे. तर यावर आधी आपण घालतो आहोत मैदा म्हणजेच ऑल पर्पज फ्लोअर. त्यानंतर हे कॉर्नस्टार्च, कॉर्नफ्लोअर म्हणतो आपण ते, आणि मिल्क पावडर आपण चाळून घालूया त्याच्यात. म्हणजे हे पदार्थही मिक्स होतील आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये एअर तयार होईल आणि आपल्या ज्या कुकीज होतील त्या छान फ्लेकी बनतात. सर्व साहित्य आपण यामध्ये चाळून घातलं. आता आपण यामध्ये घालतो व्हॅनिला इसेन्स. 4-5 थेंब आपण घातलेले आहे. आणि आता आपण स्पॅटुलाने आधी मिक्स करून घेऊयात. आपल्याला एक डो असा तयार करून घ्यायचा आहे. बरं, हा डो बाइंड करण्यासाठी यामध्ये आता आपल्याला दूध, पाणी काहीही घालायचं नाही. यामध्ये बरोबर बाइंड होईल या बटरच्या आणि साखरेच्या मिश्रणामध्ये. परफेक्ट मेजरमेंट आहे. आधी आपण स्पॅटुलाने मिक्स करू आणि नंतर हाताने हा डो आपण बाइंड करणार आहोत. बस आता आपण हाताने बाइंड करूयात. हे बघा आपण डो तयार करून घेतलेला आहे आणि आपण एक टीन देखील तयार करून घेतलेला आहे बटर पेपर लावून. आणि बटर पेपर लावल्यावर देखील वर थोडा हलकासा असा ब्रश केलेला आहे बटरचा. ठीक आहे. आता हा डो आपण यामध्ये पसरवणार आहोत. आधी आपण हाताने असा पसरवून घेऊयात आणि मग सारखा करूयात स्पॅटुलाने. बटर पेपर लावल्याने काय होतं, बेक झाल्यावरती कुकीज काढायला सोपं जातं. कुकीचा डो आपण या ट्रेमध्ये बघा हाताने असा सारखा करून घेतला. स्पॅटुलाच्या मदतीने सरफेस त्याचा आपण नीट केला, प्लेन केला आणि ह्या वाटीने पण बघा मी असं छान दाबून घेतलेला आहे. बरं, आपण हे करतोय तोवर आपण मायक्रोवेव्हचं कन्व्हेक्शन मोडवरती 150 डिग्रीला 10 मिनिटासाठी मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आता आपण मार्किंग करून घेऊ. जेव्हा या कुकीज बेक होतील तेव्हा त्या परत मिक्सअप होणार आहे, कारण यामध्ये बटर भरपूर आहे. हो की नाही. तरीसुद्धा बेक झाल्यावर आपल्याला कट करायला एक अंदाज येतो, त्याकरता आपण मार्किंग करून घेणार आहोत. आता आज आपण ह्या कुकीज रेक्टँगल शेपच्या करणार आहोत.
बऱ्याच प्रकारे करता येतात. स्क्वेअर करता येतात, त्यानंतर गोल टीनमध्ये बेक करून पिझ्झासारखा देखील त्याचा कट करता येतात. पण आपण रेक्टँगल करतो आहोत. आपण फक्त मार्किंग करून घेऊयात. हे बघा, आपण मार्किंग करून घेतलं. आता आपण या काट्या चमच्याच्या मदतीने याच्यावरती थोडंसं डिझाईन करणार आहोत. डिझाईन म्हणजे काय करतोय आपण, बस त्याच्यामध्ये असे होल करतोय, प्रिक करतोय. आपोआप त्यात होल होत आहेत आणि बेक झाल्यावरती मग ते छान दिसतात. आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेला आहे, तर आपण बेकिंगला ट्रे ठेवलेला आहे. 150 डिग्रीला आपण हे बेक करणार आहोत. एक्झॅक्ट किती वेळ लागला ते मी बेक झाले की सांगते. तुम्हाला दिसत असेल, हे बघा आपल्या कुकीज छान बेक झालेल्या आहे. तर आपल्याला ह्या कुकीज बेक करायला 150 डिग्रीला 25 मिनटं लागली. तुम्हाला 1-2 मिनटं कमी अधिक लागू शकतात. ठीक आहे. आता ह्या कुकीज खूप गरम आहे. आता जर आपण बाहेर काढल्या तर त्या तुटू शकतात. तर आपण ह्या वायर रॅकवर ठेवलेलं आहे. थोडंसं गार होऊ देऊया आणि त्यानंतर आपण बाहेर काढून कट करूयात. कुकीज आपल्या छान गार झालेल्या आहेत, तर आता आपण कट करून घेऊयात. आपण आधी मार्किंग केलं ना, त्यामुळे आपल्याला आता कट करायला खूप सोयीचं होईल. बघा मी कट करते, यावरून तुम्हाला लक्षात येईल किती खस्ता झालेल्या आहेत. सुपर्ब. एक मात्र करायचं, व्यवस्थित गार होऊ द्यायच्या आणि मगच कट करायच्या बरं का. चला मी सर्व कट करते आणि आपल्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. मस्त फ्लेकी एगलेस स्कॉटिश शॉर्टब्रेड कुकीज रेडी आहेत. मार्केटमध्ये या इम्पोर्टेड कुकीज खूप महाग मिळतात, पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने व कमी खर्चात घरीच बनवल्या आहेत. काय मग खवय्यांनो, करून पाहणार ना? नक्की ट्राय करा. याआधी आपण केलेले छान छान कुकीज, बिस्किटं व नानकट्या रेसिपी व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेतच. परत एकदा सर्व व्हिडिओज एक्सप्लोअर करा. चला परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.